परभणी जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस खरं तर होत आहे। पुढचे 3 दिवस मराठवाड्याला रेड अलर्ट खरं तर हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। झालेल्या पावसामुळे आपण या ठिकाणी पाहतोय नद्या नाले तुडुंब वाहत आहेत। दुधना नदी काठावर आपण या ठिकाणी आहोत आणि आपण पाहतोय दुथडी भरून दुधना नदी प्रवाहित होत आहे। खरं तर रात्रीपासून सर्वदूर जोरदार पाऊस होत आहे आणि या पावसाचा कुठेतरी परिणाम अनेक ठिकाणी नद्या नाले ओढे तुडुंब भरलेले आहेत। परभणीच्या पूर्णा आणि नांदेड महामार्ग ओढ्यावरून पाणी वाहत असल्यानं बंद आहे, तर गोदावरी नदी देखील दुथडी वाहून जात आहे। गोदावरी नदी पात्राच्या नदी काठांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दुधना नदी पात्रावर आपण आहोत आणि आपण पाहतोय नदी पूर्ण क्षमतेने दुथडी वाहून जात आहे। हा जो मंदिर आहे काठाच्या शेजारचा, तो मंदिरच्या खालच्या भागामध्ये पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर पाण्याची नदी पात्रामध्ये आवक होत आहे आणि त्यामुळे सतर्कतेचा खरं तर इशारा प्रशासनाकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुढचे 3 दिवस रेड अलर्ट मराठवाड्यासाठी मिळालेला आहे, त्यामुळे सावध राहण्याचा इशारा या ठिकाणी हवामान विभागाने दिलेला आहे। मोठ्या प्रमाणावर होत असलेला पाऊस शेती पिकांसाठी धोक्याचा आता बनलेला आहे। खरं तर गोदावरी आणि अनेक नद्यांना महापूर परिस्थिती होऊन 2 दिवस उलटले, मात्र आता सतत कालपासून पाऊस होत आहे आणि परभणीकरांसाठी खरं तर ती धोक्याची घंटा मानली जाते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, झरी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।